क्लासमध्ये रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला डिव्हिजन शिकवणार आहे। ओके, मग आज जी मी एक्झाम्पल घेणार आहे ती समोर तुमच्या बोर्डवर राईट केलेली आहे। हीच एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा, मग बघा तुमचा आन्सर काय येतं ते। ओके, मग बघूया आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5794 डिवाइडेड बाय 2 हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे। ओके, मग फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 5794 हा आपला डिव्हिडंड आहे। मग डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचा असतो। आपण ऍड करून घेऊया। ऍड केला आपण। ओके, आपला डिव्हायझर किती आहे, 2 आहे, म्हणजे 2 च्या टेबलने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे। खूप इझी मेथड आहे, तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल। तुम्ही पण तुमच्या अबॅकस किटवर हे एक्झाम्पल सॉल्व करून बघा तुमचं पण आन्सर हेच येतं का ते। ओके, मग फर्स्ट राउंड मध्ये बघूया आपल्या किती बीट आहेत ते। फर्स्ट राउंड मध्ये आपल्याकडे 50 बीट आहेत, म्हणजे हे किती आहेत 50। मग 2 च्या टेबल मध्ये 50 येतात का, तर 2 च्या टेबल मध्ये 50 येत नाही। मग काय करायचं, 50 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर 2 च्या टेबल मध्ये येतो, तर 50 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे 2 च्या टेबल मध्ये कुठला येतो, तर 2 10 जा 20, 10 जा, मग 10 आपण ऍड करूया। हे 10 हा 1 आणि हा 0, 10 ऍड झालेत आपले, आणि लेस आपल्याला किती, 2 10 जा 20, मग 20 आपल्याला लेस करायचे आहे। 20 लेस केले, आता आपल्याकडे किती राहिलेले आहेत, हे 30। किती राहिलेले आहेत, हे 30 पण हा बिग नंबर आहे। मग काय करायचं, तर 30 पेक्षा स्मॉल नंबर परत तेच 2 10 जा, त्याच राउंड मध्ये आपण सबट्रॅक्शन करतोय, म्हणून ह्याच राउंड मध्ये आपल्याला परत ऍड करायचं आहे। आपण 10 ऍड केलेले आहे, लेस आपण 20 करूया। ओके, लेस आपण 20 केले। आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत, हे 10 आणि हे किती आहेत, किती आहेत, हे 17। तर 2 च्या टेबल मध्ये पण 17 येत नाही। मग 17 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 2 च्या टेबल मध्ये, तर 2 8 जा 16, बरोबर, 2 8 जा 16, 8 जा, मग 8 आपण ऍड करतो इकडे, आणि लेस आपल्याला 16 करायचे आहे। ओके, लेस आपण 16 केले, लेस 16 केले। आता आपल्याकडे किती बीट आहेत, हे 10 आणि हे किती आहेत 9, म्हणजे 19 बीट आहेत। तर 2 च्या टेबल मध्ये 19 येतात का, तर 2 च्या टेबल मध्ये 19 येत नाही। मग काय करायचं, तर 19 पेक्षा स्मॉल नंबर कुठला येतो, तर 2 9 जा 18, 9 जा, मग 9 आपण ऍड करतोय, आणि लेस आपल्याला 18 करायचे आहे। लेस आपण 18 केले। आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहे, हे 10 आणि हे 4, म्हणजे 14 बीट राहिलेले आहे। ओके, तर आता 14 येतात का 2 च्या टेबल मध्ये, तर 14 येतात। 2 7 जा 14, 7 जा, मग 7 आपण ऍड करतोय, 7 आपण ऍड केले, आणि लेस आपल्याला 14 करायचे आहे। लेस 14 केले आपण, इकडे 0 आलं, मग हे आपलं आन्सर आहे। आन्सर काय आला आपला, 2 8 9 7, हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला। ओके, आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे। खूप इझी ट्रिकने मी तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेलं आहे। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4580 डिवाइडेड बाय 5, हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, हा आपला डिव्हिडंड आहे। डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचा आहे, आपण करून घेऊया।
लेस 30 झालेले आहेत. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर काय आहे आपला 916 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नक्की तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेलच. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 2764 डिवाइडेड बाय 4 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 2764 हा आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस शीटवर ऍड करायचा आहे. आपण ऍड करून घेऊ. ऍड केलेला आहे. ओके, आपला डिव्हिडंड किती आहे? हा आपला डिव्हिडंड आहे आणि हा आपला डिवायझर आहे. ओके, डिवायझर म्हणजे 4 आहे आपला डिवायझर. 4 च्या टेबलने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, तर आपल्याकडे किती बीट आहे फर्स्ट राउंड मध्ये? तर किती आहेत हे 20 आणि हे 7 27 आहे. मग 4 च्या टेबल मध्ये 27 येतात का? तर 4 च्या टेबल मध्ये 27 येत नाही. मग काय करायचं? 27 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. 27 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 4 च्या टेबल मध्ये? 4 6 जा 24. 4 6 जा 24. मग 6 आपण ऍड करतोय आणि लेस आपल्याला 24 करायचे आहे. हे 20 तर केले, पण आता लेस 4 करूया. आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे लेस 4 करायला. ओके, झालं. आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? हे 30 आणि हे 6. 36 बीट राहिलेले आहेत. तर 4 च्या टेबल मध्ये 36 येतात का? तर 4 च्या टेबल मध्ये 36 येतात. 4 9 जा 36. 9 जा 9 आपण ऍड करूया. 9 जा 30 आणि हे 6. 36 आपण लेस केलेले आहेत. आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? हे 4. मग 4 1 जा 4. 1 जा म्हणजे 1 आपण ऍड केले आणि लेस आपल्याला 4 करायचे आहे. इकडे 0 आलं. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं 691 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5466 डिवाइडेड बाय 6 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, हा आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. ऍड केलं. ओके, आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? म्हणजे किती बीट आहेत आपल्याकडे फर्स्ट राउंड मध्ये 5 आणि हे 4 54 आहेत. ओके, तर 6 च्या टेबल मध्ये 54 येतात का? तर 6 च्या टेबल मध्ये 54 येतात. 6 9 जा 54. 9 जा मग 9 आपण ऍड करतोय आणि लेस आपल्याला 54 करायचे आहे. हे लेस 54. लेस आपण 54 केले. ओके, आता आपल्याकडे किती राहिलेले आहेत? हे 6 राहिलेले आहेत. 66. ओके, हे 60 आहेत. किती आहेत हे 60. 66 ला तर डिव्हिजन होणार नाही. मग आपण एका राऊंडला करूया. म्हणजे किती आहेत 60. तर 6 10 जा 60. 10 जा म्हणजे आपण ऍड करतोय. हा 1 आणि हा 0. 10 आणि लेस आपण